हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर आज बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी भव्य असा मोर्चा बंजारा बांधवाच्या संबंध बांधवाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। तरी कुठलीही गालबोट न लावता शांततेमध्ये बंजारा बांधव कधी शांतता प्रियच आहे, पण खवळला की कधी कुणाचं ऐकत नाही। त्यासाठी मी सर्व बंजारा बांधवांना असं आवाहन करतो की आजचा मोर्चाला कुठलाही गालबोट न लावता शांततेत व्यवस्थित आणि एकदम कायदा सुव्यवस्था कुठलाही न हातात घेता व्यवस्थित मोर्चा पार पाडायचा आहे आणि रस्त्यावर कचरा वगैरे कुठेही काय करायचं नाही। आणि आमचा मोर्चा झाल्यानंतर सर्वांना आम्ही असे आवाहन करतो, वरिष्ठांना आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा, की आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी आणि महाराष्ट्रात कुठलाही अनुचित प्रकार यापुढे घडणार नाही लवकरात लवकर। कारण बंजारा बांधव असा आहे, जर तुम्ही आमची मागणी पूर्ण केलात तर तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही। जास्तीत जास्त 10 ते 15,000 लोक मोर्चाला सहभागी होतील। मराठा आरक्षणाच्या धर्तीवर तुम्ही आता बंजारा आरक्षणाची मागणी केली जात आहे, कुठेतरी म्हणजे असं होतं की जातीचं राजकारण सुरू आहे का? मी उलट मनोज जरांगे दादाचा आभार मानतो, कारण त्यांनी हैदराबाद गॅजेट हे सरकारला लागू करण्यास भाग पाडलं। आमची 30 ते 40 वर्षापासून मागणी होती की एसटी आरक्षण करा। हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर आम्हाला सुद्धा आपोआप आरक्षण मिळण्यास आम्ही बांधील आहोत। त्यामुळे आम्ही 100% आम्हाला हैदराबाद गॅजेट लागू झालं तर आम्हाला आपोआप एसटी आरक्षण लागू होईल। आता मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर आंदोलन केलं, आता बंजारा समाज देखील आझाद मैदानावर जाणार का भविष्यात? आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत की लवकरात लवकर त्यांनी आमची मागणी पूर्ण करतील, नाहीतर मुंबईमध्येच आमचे कमीत कमी 8 ते 10 लोक आहेत। आमचा एक मेसेज जरी गेला तर ते आझाद मैदानावर आजच्या आज तात्काळ पोहोचतील। पण आम्हाला असं कुठलाही शासनाला किंवा लोकांची अडवणूक करायची नाही। आम्हाला फक्त आमच्या मागण्या शांततेप्रिय मागायच्या आहेत आणि आमची मागणी पूर्ण करावी अशी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो। बच्चू कडू येणार आहेत, राजेश राठोड आहेत, हरिभाऊ राठोड आहेत, महाराष्ट्राचे 2-3 आमदार आमच्या बरोबर सहभागी होणार आहेत। 10 ते 15 मिनिटात त्यांचा एक मोर्चा आहे, त्यांचा संपला की आमच्याकडे येतील ते। शिलाबाई विठ्ठल चव्हाण, कुंटा तांडा। काय मागणी, कशाला मोर्चा? आमच्या लेकरांना हे आरक्षण पाहिजे एसटीचे। किती जण आला? भरपूर जण आहेत, लाखाची संख्या। काय मागणी आहे सरकारकडे, काय मागणी आहे तुमची? एसटी आरक्षण। एसटी आरक्षण मुलाबाळांना नोकरी नाही, धंदा नाही, काय नाही, शिक्षण करून काय फायदा नाही। गोरगरीब आपण त्याला शिक्षण करायचं, आमच्या लेकरांना शाळा नाही, नोकरी नाही, काय नाही, शाळा शिकून सुद्धा त्यांना कामच करायला लागतंय, आंदोलन खावं लागतंय। आमच्या लोकांना सुखच नाही, आमच्या लोकांना बरं राबूनच खायचं, आमच्या दुःखच आहेत जलमभर। आम्हाला लोकांनी बंगला गाडी सगळं फिरत, आमच्या लोकांना सुखच नाहीये, म्हणून ह्याच्यामुळे आम्ही मोर्चा काढलेला आहे। आमच्या लेकरांना शाळा शिकून फायदा नाही, आम्ही कष्ट करून शाळा शिकत, आमच्या लेकरांचं काहीतरी भविष्य चांगलं होईल म्हणून आम्ही म्हणतो। आमच्या लेकरांचं भविष्य काही चांगलं नाहीये, आमच्या शिकायचं, हे नोकरी नाही ते नाही, पण यायचं, नाराज व्हायचं, रडायचं, आमच्या लेकरांना पण आम्ही पण रडायचं। आमचा काय फायदा एवढं शिकून घालून शिक्षण करून, त्याच्यामुळे आम्ही मोर्चा काढलेला आहे। आयुष्यभर कष्टातच चाललंय, आमच्या लेकराला शाळा शिकवलं तर शिकवलं, आमच्या कष्टामध्ये नाही झालं तर राहिलं। आता काय काम करतात तुमच्या लेकरं? आता काय करतात, असं काम केलं तर केलं, नाही तर गावठी बिगारी काम। 500 रुपये हाजरी आहे आणि बायांना 350 रुपये हाजरी आणि रोडाचंच काम करता आम्ही। हे नाही ना, आमचं गरीब लोकांना आरक्षण नाही, आम्हाला आरक्षण मिळालं सरकार देवेंद्र फडणवीस काय सांगतील तुम्हाला, देतील का? द्यावंच लागतंय, सगळ्यांना दिलं, आम्हाला कसं द्यायचं, आम्हाला द्यावं लागतंय। दिल्याशिवाय आम्ही उठणार नाहीत ना, आम्ही हे सगळं कार्यकर्ते कुठंच जाणार नाही। आरक्षण भेटलं तरच आम्ही इथं जाणार आहे। गोरमाटे समाजाची किती लोकसंख्या आहे महाराष्ट्रात? भरपूर आहे, 10-20 भरपूर आहे, किती कोटी ना, किती तर 10 कोटी लोक असतील आमची।